हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. ऑलरेडी आपण शल आणि विल याचा एक व्हिडिओ बघितला होता, ज्याच्यामध्ये सेंटेन्सेस कसे होतात हे बघितलं होतं. आज आपण काय करणार आहे तर शल आणि विलचा उपयोग प्रोनाउनच्या सोबत कसा होतो किंवा नाउनच्या सोबत कसा होतो ते बघणार आहे. शल आणि विल हे हेल्पिंग वर्ब आणि मॉडेल ऑब्झर्व्ह दोन्ही प्रकारे वापरले जातात. ऑलरेडी आय टोल्ड यू. ह्याचा अर्थ होतो करेन. मी असेल तर मी करेन, तो असेल तर तो करेल, ती करेल, आम्ही करू, ते करतील, ते सर्वजण करतील. म्हणजे जसा तुमचा सब्जेक्ट असणार आहे त्याप्रमाणे मराठीमधला सेंटेन्स काय आहे चेंज होणार आहे. कंपल्सरी शल आणि विलच्या समोर आपल्याला यूज करायचं आहे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. मेन वर्ब आपल्याला कंपल्सरी यूज करायचं आहे, मगच ते सेंटेन्स करेक्ट होणार आहे किंवा पूर्ण होणार आहे. आता याच्यामध्ये शल एकवचनी विल अनेकवचनी असं नाहीये. तर शल कधी यूज केलं जातं तर शल हे आय आणि वी या दोन प्रोनाउन सोबत यूज केलं जातं बाय ब्रिटिश रूल. बट नाउडेज as we are using American English, so we can use will also in front of I and we. I and we च्या समोर शल आणि will दोन्हीही यूज केले जातात. ब्रिटिश इंग्लिश प्रमाणे आपण शल यूज करतो आणि अमेरिकन इंग्लिश प्रमाणे आपण विलचा वापर करतो. जे अर्थ कसे होतात ते बघूया. कंपल्सरी प्रत्येक जे काही वर्ड्स आहेत त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येणं गरजेचं आहे, मगच तो सेंटेन्स कंप्लीट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय शल किंवा आय विल मी करेन, वी शल किंवा वी विल आम्ही करू. हे दोनच असे प्रोनाउन्स आहेत ज्याच्यासमोर आपण शल आणि विल दोन्ही यूज करू शकतो. बट रिमेनिंग जे काही प्रोनाउन्स असतील किंवा नाउन्स असतील, एकवचनी असू दे किंवा अनेकवचनी, वी मस्ट यूज विल. सगळ्यासमोर आपल्याला विल हेच हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. यू विल तू करशील, यू विल तुम्ही करा, ही विल तो करेल, शी विल ती करेल, इट विल ते करेल, दे विल ते सगळेजण करतील किंवा ते करतील. धिस डॅश विल. अगेन धिस, दीज, दॅट दोनच्या समोर मी एक चौकोन केलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, नाउन यूज करायचं आहे. इफ इट इज सिंग्युलर use a singular noun and if it is plural use the plural noun. या चौकोनामध्ये आपल्याला यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, this dash will हे करेल. डॅश मध्ये काय यूज करू शकतो, एनीथिंग विच इज अ प्रॉपर नाउन. जसं this dog will, this girl will, this teacher will, this CM will, this PM will, this leader will. म्हणजे this leader will म्हणजे काय, हा नेता करेल. काय करेल, यू कॅन कंप्लीट द सेंटेन्स. जसं दिस लीडर विल हेल्प ऑल द पीपल. हा नेता सगळ्या लोकांची मदत करेल. इथे आपण लीडर यूज केलेला आहे आणि कंपल्सरी विलच्या नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब हेल्प हा यूज केलेला आहे. सो दीज काय आहे, अनेकवचन. अगेन अनेकवचनी याला पाहिजे. जसं दीज पीपल विल, दीज गर्ल्स विल, दीज पॅरेंट्स विल, दीज टीचर्स विल, दीज एम्प्लॉईज विल. म्हणजे अनेकवचन यूज केलेलं आहे. काय करतील, जसं दीज एम्प्लॉईज विल गो ऑन स्ट्राईक. हे कामगार किंवा हे एम्प्लॉईज स्ट्राईक वर जातील. अगेन दॅट आणि दीज. दॅट एकवचन आहे, दोज अनेकवचन आहे. इथं परत तुम्हाला एकवचनी अनेकवचनी प्रॉपर नाउन यूज करायचं. जसं दॅट विल ते करेल, दोज विल ते करतील. प्रॉपरली जो तुम्ही वर्ड घातलेला आहे ती व्यक्ती किंवा तो प्राणी किंवा ते पक्षी किंवा ते झाड करेल. जसं that tree will give you sweet fruits next year. पुढच्या वर्षी ते झाड तुम्हाला गोड फळ देईल. ते झाड मध्ये ट्री हे काय आहे, आपण नाउन यूज केलेला आहे. परत दोज मध्ये दोज एनिमल विल अटॅक ऑन यू. ते प्राणी किंवा ते सगळे प्राणी तुमच्यावर अटॅक करतील. म्हणजे प्रत्येक वेळेस whenever you are going to use shall or will after this प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेन वर्ब यूज करायचा आहे. अगेन आय रिपीट, शल आणि विल हे एक वचन अनेक वचनसाठी असं वापरलं जात नाही. तर आय आणि वी जर प्रॉपर तेच प्रोनाउन्स असतील तर आपण शल यूज करणार आहे. आणि नंतर जे काही सिंग्युलर असतील किंवा प्लुरल असतील प्रत्येक नाउन आणि प्रोनाउनच्या समोर आपण विल यूज करणार आहे. भविष्य काळामध्ये दिस इज अ सिंपल फ्युचर टेन्स. साध्या भविष्य काळाची ही वाक्य तयार होणार आहे. भविष्य काळामध्ये तुम्ही काय कराल हे सांगण्यासाठी करणार आहे असा अर्थ होत नाही. करेल, खाईन, पिईन, झोपेन, अभ्यास करेन, काम करेल, उड्या मारेन, स्विमिंग करेल, अशा प्रकारचे याच्यामध्ये सेंटेन्सेस होणार आहेत. करेन या अर्थाने. सो दिस इज फॉर द प्रोनाउन्स. व्हॉट अबाउट द नाउन्स. नाउन्स एक वचन असो किंवा अनेक वचन असो आपल्याला सगळ्यांसमोर यूज करायचं आहे विल हेच हेल्पिंग यू. फॉर एक्झाम्पल,
सोनू will सोनू करेल, जयेश will जयेश करेल, प्लेयर्स will प्लेयर करतील, संजू and रंजू will संजू आणि रंजू करतील, आर्टिस्ट will आर्टिस्ट करेल, म्युझिशियन्स will म्युझिशियन्स करतील, डॉंकी will गाढव करेल, ट्री will झाड करेल. मग याच्यावर एक वचन अनेक वचन असं काहीही संबंध नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला विल हेच हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. टू टेल द फ्युचर भविष्य सांगण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. अगेन आय रिपीट यू, जेव्हा जेव्हा आपण पास्ट आणि फ्युचरचे सेंटेन्सेस करणार आहे त्या वाक्यामध्ये टाइम येणं खूप गरजेचं आहे. ॲज वी आर युजिंग द सिंपल फ्युचर टेन्स सेंटेन्सेस प्रत्येक वेळेस तुम्हाला ओ नंतर टाइम हे यूज करायचंच आहे की तुम्ही ती गोष्ट कधी करा. जसं की आय शॅल कम टुमॉरो, मी उद्या येईन. दे विल हेल्प यू ॲट नाईट, ते तुम्हाला रात्री मदत करतील. विल गो फॉर पार्टी ऑन 31st, आम्ही 31st पार्टीला जाऊ. म्हणजे प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्हाला ॲट द एंड टाइम हे यूज करायचंच आहे. ॲज इट इज शोईंग द फ्युचर प्लॅनिंग, आणि प्लॅनिंग आपण तारीख वार ठरवूनच करत असतो. सो टाइम येणं खूप गरजेचं आहे. सिंपल फ्युचर टेन्सेसचे हे सेंटेन्सेस आहे. इझी कन्सेप्ट आहे. लोकांना काय वाटतं की शल कधी वापरायचं, विल कधी वापरायचं, जर टेन्शन घेतलं तशी काहीच गरज नाहीये. इझी वेमध्ये तुम्ही शल जरी वापरला नाही, इन जनरली बोलत असताना विल जरी वापरलं डायरेक्टली सगळ्यांसमोर इन्स्टेड ऑफ शल आय आणि विच्यासमोर जरी वापरलं तरीही काही फरक पडत नाही. कारण आजकाल ग्लोबली आपण सगळ्यांसोबत बोलत असताना अमेरिकन इंग्लिशचाच वापर करतोय. त्यामुळे जरी शल वापरला नाही तरीही चालतो. बट आय एम्फसाइज, बट जर तुम्ही कोणते अकॅडमिक इयरचे एक्झाम देत असाल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर मात्र कंपल्सरी आय आणि विच्या समोर तुम्हाला शल हे हेल्पिंग वर्बच यूज करावं लागणार आहे. विल वापरलं तर चुकीचं होणार नाहीये. बट ॲज अ ब्रिटिश रूल वी आर लर्निंग इंग्लिश, सो वी मस्ट यूज शल इन फ्रंट ऑफ आय अँड वी प्रोनाउन. बस एवढंच आहे आजचा टॉपिक. अजून एकदा बघा, दोनदा बघा, सेंटेन्सेस करण्याचा प्रयत्न करा आणि टाइम कंपल्सरी यूज करायचंच आहे. सो द सेंटेन्स विल गिव्ह यू द प्रॉपर सेन्स. सो दिस इज फॉर टुडे. थँक यू.